शुभ दुपार सर्वांना। तर बघा दुपारच्या स्वयंपाकामध्ये भाजी चपाती वगैरे करून घेतली। आता तवा चांगला गरम होता, म्हणलं चला मिरचूच करून घ्याव जरा, दुपारी खायला छान लागते भाकरीवर। शिळी भाकरी रात्रीची शिल्लक होती, संपून पण जाती म्हणून मग मिरच्या छान अशा ताज्या ताज्या काल आणल्या होत्या, 2 तुकडे करून घेऊन गरम तव्यावर चांगल्या भाजून घेतल्या बघा कोरड्याच। आणि नंतर तव्यामध्ये तेल घातले आणि तेल घातल्यावर मग नंतर ते मिरच्या सरकवून असं छान तेलामध्ये भाजून घेतल्या आणि काढलेला लसूण टाकला। काढलेला लसूण पण आपला छान असं परतून घेतला ना, मग त्यामध्ये बघा हळद, आपलं कोथिंबरचं वाटण आणि मीठ जिरे हे सर्व असं साहित्य मी त्या मिरचूवर टाकून घेतले आणि छान एकजीव मस्त असं तेलामध्ये करून घेतला हा मिरचू। मग थोडंसं काय करायचं, मिरच्या भाजून तेलात छान झाल्या ना, पाण्याचा थोडा शिंतोडा द्यायचा, म्हणजे कसं आपलं ते जे मसाला असतो ना ते करपत नाही। पाण्याचा शिंतोडा दिल्यानं मिरची पण अगदी अशी मऊ होती। मग थोडासा आपलं मऊ मिरची झाली की मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा बघा। बाकीचं साहित्य मीठ वगैरे मी अगोदरच टाकले होते। थोडीशी एखादी वाफ थोडासा कूट शिजला की मग नंतर काय करायचं, आपण जेवढा आपल्याला लागेल तेवढाच कूट टाकून घ्यायचा। ज्यांना कोण नाही लागत त्यांनी नाही पण टाकलं तर चालतंय, असंच मिरचीचं केलं तर छान लागतंय। मग घ्यायची भाकरी आणि कैरीचं लोणचं आणि त्यावर घ्यायचा बघा मिरचू, मस्त असं जेवायला गरम गरम मिरचू भाकरी या खायला। आणि चॅनलला सबस्क्राईब करा।